अहो बाबा, ओ बाबा, तुम्ही टीचरने पाठवलेला मेसेज बघितलात का? मग जाऊ शकतो ना मी पिकनिकला? अहो का हो बाबा, तुम्ही नेहमी असंच करता. आता 2 दिवसापूर्वी सांगत होतात की तू आता मोठा झालास, तुला आता माझ्या आणि आईशिवाय वेगळं राहता आलं पाहिजे. मग आता मी फक्त 2 दिवसाच्या पिकनिकला जातोय, तर तुम्हाला एवढं तिखट खाणं काय? तिकडे आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा पण मला कमी तिखट खाणं बनवून देतातच ना. मग तिकडे तर माझ्याहून 1 वर्ष लहान मुलं पण आहेत, ज्यांना एवढंसं तिखट खाल्लं की तिखट 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 प्यायला लागतं. अशी पण मुलं आहेत, त्यांच्यासाठी ते कमी तिखट खाणंच असणार. आणि मला थोडंसं तिखट चालतं. 15 मुलं कशी ठेवतील एका रूममध्ये? ती डॉर्मेटरी नाही आहे, ती रूममध्ये ठेवणार आहेत आम्हाला. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण कसे रूममध्ये राहतो, आपण 4 लोक जातो. आम्हाला एक डबल बेड असणार, त्याच्यावरती 3 मुलं आणि खाली एक गादी घालून एक मुलगा झोपणार. हा, आता जर त्या एकट्या मुलाला जर बाहेर एकट्याला झोपून भीती वाटली तर मी नाही करू शकत. पण मी भूता प्रेतांना घाबरत नाही. आता आईला काय विचारता? मी घरी येऊन आधी आईला विचारलं. आई असं म्हणाली बाबांना विचार. तुम्ही सांगता आईला विचार. विचारू कोणाला? हे बघ ना आई, यार बाबा बघ ना काय करतायत, मला जाऊ नाही देते पिकनिकला. हो, आई बाबांना फोन करू देणार ते. हो नक्की, काळजी घेईन मी स्वतःची. मग मी जाऊ शकतो ना? मी पिकनिकला जाऊ शकतो मी.